आता सुरू होत आहे जगातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मांसोबत। नमस्कार, धन्यवाद धन्यवाद। आपकी अदालतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपकी अदालतमध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत एक अशी नेता जी आपल्या निडरतेमुळे, आपल्या तर्कांमुळे, आपल्या बोलण्याने नेहमीच चर्चेचा विषय ठरते। कोणत्याही विषयावर लागोपाठ बोलू शकते, खूप लोकप्रिय आहे। मोदी सरकारमध्ये सगळ्यात कमी वयाची कॅबिनेट मिनिस्टर आहेत। स्वागत करूया स्मृती इराणी। आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू करण्याच्या अगोदर आजचे जज, ज्येष्ठ संपादक अजय उपाध्याय यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। अदालतची कारवाई सुरू हो। आणि आता आरोप आणि प्रत्यारोप सुरू करण्या अगोदर एक नजर टाकूया स्मृती इराणींच्या एकदम मनोरंजक करिअरवर। स्मृती इराणी मोदी सरकारमध्ये चाइल्ड अँड वुमेन अफेअर्स आणि मायनॉरिटी अफेअर्सच्या मंत्री आहेत। स्मृती इराणीची पहिली ओळख बनली टीव्ही सिरियल क्योंकि सास भी कभी बहू थी मधील जबरदस्त अभिनयामुळे। आदर्श सुनेच्या भूमिकेमुळे स्मृती इराणीने लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवलं। राजकारणात स्मृती इराणींना पाहिलं गेलं जेव्हा त्यांनी दिल्लीमध्ये चांदनी चौक मधून बीजेपीच्या उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली। त्यानंतर बीजेपीच्या प्रवक्त्या म्हणून स्मृती इराणींनी निशब्द आणि हजरजबाबीपणा यामुळे आपला धाक निर्माण केला। स्मृती इराणी राज्यसभेच्या सदस्या झाल्या आणि मोदी सरकारमध्ये सगळ्यात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री बनल्या। स्मृती जुबिन इराणी। मागच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्मृती इराणींनी 40 वर्षांपासून गांधी नेहरू परिवारातील सगळ्यात पक्की सीट अमेठीमध्ये राहुल गांधींना हरवून सगळ्यांना अचंबित केलं। आज पण जेव्हा जेव्हा देशात कुठे निवडणुका असतात तेव्हा स्मृती इराणी बीजेपीच्या स्टार कॅम्पेनच्या रूपात दिसून येतात। स्मृती इराणींचे हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती आणि पंजाबी भाषांवर प्रभुत्व आहे। सार्वजनिक वक्ता म्हणून यांची मागणी प्रत्येक ठिकाणी होत असते। टीव्ही सिरियल असो किंवा राजनीतीचं मैदान, स्मृती इराणींनी आपली एक खास जागा बनवली आहे। पण यामागे फक्त नशीबच नव्हे तर त्यांचा संघर्ष आणि जबरदस्त मेहनत सुद्धा आहे। केंद्र सरकारमध्ये मंत्री, टीव्ही सिरियलमध्ये अभिनेत्री, निर्माती आणि लेखक स्मृती इराणी आपला खटला स्वतःच लढतील। स्मृतीजी, खूप प्रकारची रूपं आहेत तुमची, पण जे 8 वर्ष तुम्ही तुलसी बनून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय त्याची एक झलक पाहिली। आजही सगळ्या गोष्टींची आठवण झाली की लोक खूप मिस करतात, तर तुम्ही पण मिस करता का? रजतजी, आई मुलामधून वेळ नाही मिळत म्हणून सासू सुनासाठी वेळ नाही काढू शकत। मला वाटतं की खूप कमी लोक अशी आहेत ज्यांच्यावर परमेश्वराची असीम कृपा असेल, जे जन्मले अशा कुटुंबात ज्या कुटुंबाकडे 200 रुपये देखील नसतील। आणि जेव्हा मुलगी जन्माला येईल तेव्हा लोक म्हणतील की कदाचित हे तिच्या नशिबातच लिहिलं असेल, कारण ती मुलगी आहे, फक्त लग्न करून निघून जाईल, काही करू नाही शकणार। आता अशी मुलगी जेव्हा तर देशाच्या राजनीतीतच नव्हे परंतु देशाच्या मीडियामध्ये देखील योगदान देत असेल तर मला वाटतं की एक महिला असण्याच्या नात्याने याला मी गर्व नाही म्हणणार पण प्रत्येक मुलीचा गौरव म्हणेन, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला आव्हान देता तेव्हा तेव्हा हिंदुस्थानाच्या मुली, हिंदुस्थानाच्या साधारण कुटुंबामधल्या मुली अशा प्रकारचं कौशल्य दाखवतात, अशा प्रकारचं साहस दाखवतात आणि कुठे ना कुठेतरी देवाची कृपा पण त्यांच्यावर आहेच।
आणि आता तर तुमचा रोल पण पूर्ण बदललेला आहे आणि आजचा खटला सुद्धा त्याच रोलवर आहे. तर चला सुरू करूया आजचा खटला. आपकी अदालत मध्ये पहिला आरोप स्मृती इराणींवर. आपकी अदालत मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर आरोप आहे की या राहुल गांधींना शांततेत जगू देत नाहीत. स्मृतीजी, काँग्रेस पार्टीला वाटतं की राहुल गांधींना सगळ्यात जास्त कोणी त्रास देत असेल तर त्या तुम्ही आहात. अलीकडेच ते म्हणाले की ते लंडनमध्ये होते. त्यांनी तिथे जी वक्तव्य केली त्यावरून तुम्ही अमर्यादित विधानं केली. जर आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी मी आव्हान केलं, जर मी माझ्या मातृभूमीसाठी असं म्हणाले की असा कोणताही शब्द जो निंदनीय असेल त्याचा वापर करू नका, जर मी हे म्हणाले की माझ्या देशाला परदेशी जमिनीवर अपमानित करू नका, तर ही अभद्र टीका कशी काय झाली? ते तर असं सुद्धा म्हणाले की स्मृती इराणी राहुल गांधी ट्रोल मंत्रालयाच्या प्रमुख मंत्री आहेत. बघा, जे अशा प्रकारे माझा अनादर करतात ते तर आजपासून 8 वर्षांपूर्वी म्हणायचे स्मृती हू. तर आपल्यातच देवाची एक असीम कृपा म्हणावी की ज्या स्मृती इराणीच्या व्यक्तिमत्वाला ते स्वीकारतच नव्हते देशाच्या राजकारणात, ज्या स्मृती इराणीबद्दल अभद्रपेक्षाही अभद्र टीका करणाऱ्यांना ते आपल्या संस्थानात प्रमोट करत होते, आज तीच स्मृती इराणी त्यांच्यासाठी अशी डोकेदुखी झाली आहे की त्यांची पूर्णच्या पूर्ण आर्मी छोटा भाग असलेल्या अमेठी संसदाच्या मागे लागली आहे. त्यांची दुखरी नस ही आहे की 40 वर्षांचं त्यांचं साम्राज्य एका सामान्य कुटुंबातील महिलेनी जमीनदोस्त केलं आहे. त्यांची दुखरी नस ही आहे की ज्यांना ते पॉलिटिकल लेगसीचे बेताज बादशाह म्हणत होते, आज ते दारोदार भटकत आहेत पॉलिटिकल सपोर्टसाठी. आज ते दारोदार भटकत आहेत पॉलिटिकल मर्सीसाठी. आता हे धाडस मी केलं तर केलं आणि त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी आपकी अदालतमध्ये 2019च्या निवडणुकीच्या वेळी पण आली होती. तेव्हा तुम्ही उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये मला भेटला होता आणि तेव्हा देखील मी म्हणाले होते की अमेठीमध्ये विकास करण्यासाठी मला किंमत मोजावी लागली की काँग्रेसचे गुंड आणि काँग्रेसमध्ये अभद्र टीका करणारे माझ्या मागे लागले तर मला ते मान्य आहे. मी तेव्हाही निर्धार केला होता आणि आजही केला आहे की 40 वर्ष तर सोडाच, राहुलजींनी आपल्या संसदीय कार्यकाळात अमेठीचा जो अपमान केला, राहुलजींनी अमेठीचा विकास जो होऊ दिला नाही, जर मी अमेठीच्या लोकांच्या पायावर त्यांचं नाक नाही रगडायला लावलं तर माझं नाव स्मृती इराणी नाही. स्मृतीजी, आजकाल विषय फक्त अमेठीपुरतं नाही राहिला. आता तर लंडनमध्ये ते जे बोलले त्यावर पण तुम्हाला आक्षेप आहे. मला वाटतं इथे जितके पण हिंदुस्थानी बसले आहेत, इथे आपले तरुण पिढी पण आहे, ज्येष्ठ नागरिकही आहेत, महिला पण आहेत, पुरुषही आहेत. मला तुम्हाला विचारावं असं वाटतं, निश्चितच आपल्या घरात जेव्हा कुटुंबात भांडणं होतात तर आपण म्हणतो की घरातलं भांडण आहे. का आपल्याला आपली आई अशी कधी सल्ला देते की जा आपल्या घराला, आपल्या समाजाला, आपल्या देशाला देशाच्या सीमेबाहेर जाऊन अपमानित करा? कोणी आहे इथे असं बसलेलं? तर मी आज जनतेच्या अदालतमध्ये जनतेलाच विचारते, काय तुमच्या देशात लोकतंत्र मरण पावलंय? का तुम्ही जाऊन 5 वर्षातून एकदा आपल्या मताच्या माध्यमातून आपल्या आवडीचं सरकार निवडत नाही का? तुमच्या आवडीचं सरकार नसेलही किंवा जर तुम्ही तुमचं मत विरोधी पक्षातील कोणाला देतही असाल तर काय तो स्वतंत्र अधिकार तुमच्याजवळ आहे? तुम्ही जितकी लोक इथे बसले आहात त्यांना मी विचारू इच्छिते, आजपर्यंत नरेंद्र मोदींनी कोणत्याही नागरिकाला विचारलं नाही की तू मला मत दिलं आहेस की नाही. त्यांनी जो रस्ता बनवला त्यावर देशाचा प्रत्येक नागरिक चालतो की नाही? जे टॉयलेट्स बांधले, देशातील 110 मिलियन गरीब कुटुंबियांसाठी, महिलांसाठी पहिल्यांदा कोणीतरी टॉयलेट्स बांधले. नरेंद्र मोदींच्या सरकारने कधी कोणाला विचारलं आहे का की तुम्हाला टॉयलेट तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आमचं कमळाचं बटन दाबाल? मी आज इथे जेवढे पण हिंदुस्थानी बसले आहेत त्यांना विचारू इच्छिते, तुम्हाला भलेही नरेंद्र मोदींकडून कितीही तक्रारी असोत, तुम्ही कधी हिंदुस्थान तोडण्याची घोषणा द्याल? आणि जो हिंदुस्थान तोडण्याची घोषणा देतो तुम्ही त्याचं समर्थन कराल का? देशात त्यांचं समर्थन नाही म्हणून परदेशात जाऊन ढोल बडवत आहेत. आपल्या इथे युनिव्हर्सिटीमध्ये बोलण्याची परवानगी नाहीये म्हणून राहुल गांधींना केम्ब्रिजमध्ये जावं लागलं. आपण सगळ्या देशात साक्षीदार आहोत की 2021 मध्ये तामिळनाडूच्या एका शाळेत ते दंड बैठका मारत होते ना?
आपण सगळे या गोष्टीचे साक्षीदार आहोत की 2016 मध्ये JNU मध्ये जाऊन त्यांनी भारत तेरे तुकडे होंगे या घोषणांचं समर्थन केलं की नाही. सॉरी रजतजी, जनताच्या न्यायालयात जनता स्वतःच ठरवेल की राहुल गांधींना राहुल गांधींनी जाऊन परदेशात, त्या देशात ज्याने हिंदुस्थानाला वर्षानुवर्ष गुलाम बनवलं, त्या देशात जाऊन काय आव्हान करणं गरजेचं होतं? या आंतरराष्ट्रीय ताकदांनो, या हिंदुस्थानाला अद्दल घडवा. असं शत्रू पण वागतो. स्मृतीजी, ते म्हणतात की इथे ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे बोलून देत नाहीत. बोलून तर पार्लमेंटमध्ये आले बोलायला- हिंदुस्थानाचे तुकडे होऊ दे असे पार्लमेंटमध्ये बोलून दिलं जात नाही. घोषणा तर करून आले ते. जर तुम्ही पाहिलं त्यांच्या पार्लिमेंटमधल्या हालचाली, अशा एका व्यक्तीला राहुल गांधी आणि त्यांच्या खानदानाने पाठवलंय पार्लिमेंटमध्ये, ज्याने सार्वजनिक वक्तव्य केलंय की 4-6 मारा. माझा आरोप आहे गांधी खानदानावर की त्यांच्या ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे जाऊन सांगितलं की 4-6 मारा आणि कोणत्या धर्माच्या लोकांना मारा हे मी इथे सांगणार नाही, त्यांना निवडून पाठवलंय गांधी खानदानाने. सगळे या गोष्टीचे साक्षीदार आहेत. देशाचे उपराष्ट्रपती चेअरमॅन आहेत राज्यसभेचे. आपल्या देशात कधीही असं, मी तुम्हा तरुणांना विचारते, टेबलवर चढून उपराष्ट्रपतींच्या खुर्चीवर पुस्तकं फेकणे, कागद फेकणे, दॅट इज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ द हाऊस. आमचा वक्ता नाही, BJPचा वक्ता नाही, ऑफ द हाऊस ऑफ द पीपल. यू आर द पीपल. तुम्ही आहात ज्यांचे आम्ही लोकप्रतिनिधी आणि नोकर बनून जातो. आम्ही तुमचे नोकर आहोत. आणि तुमचे जे नोकर आहेत, जे लोकसभेत जातील त्या पीठावर राहुल गांधींच्या सूचनांवरून, सोनिया गांधींच्या सूचनांवरून कागद फाडून त्या स्पीकरच्या तोंडावर फेकला जातो. हे मान्य आहे का जनतेला? आणि स्मृतीजी, मग ते ते म्हणतात म्हणतात की बोलू दिलं जात पार्लमेंटमध्ये नाही. त्यांचा माईक बंद केला जातो. अरे, जर नाहीच आहे तर माईक कुठून बंद होईल? चला, जिथे आहेत, कोणी कोणी काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आहे ज्याला बोलण्यासाठी असिस्टंटची गरज लागते? आणि मी सांगू इच्छिते, तुम्ही जाऊन बघा त्या व्यक्तिमत्वाला. तुम्हाला माहितीये ते काय म्हणाले? अनफॉर्च्युनेट मेंबर ऑफ पार्लियामेंट. ते म्हणाले की ते त्यांचं दुर्भाग्य आहे की ते मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत. हे सगळं पब्लिक आहे, हे सगळ्यांना आता माहित आहे. चुकून तोंडून निघालं आणि नेमकं तुम्ही त्याला पकडलं, काय करणार? बघा, विषय हा आहे रजतजी, काँग्रेस करेल चुकी आणि परिणाम भोगेल जनता. हाच एक फरक आहे. राहुल गांधीला जर तुम्ही काँग्रेसची चूक म्हणता तर त्याला टॅक्स पेयर का सहन करेल? त्याला देश का सहन करेल? देशाला नेऊन परदेशात अपमानित का करता? आणि अपमानित केलं, खोटं बोलले, पण परदेशी ताकदांना आव्हान केलं की या तरुण पिढींना मी पुन्हा बोलू इच्छिते रजतजी, आपण जगातील 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. आपली अर्थव्यवस्था आणखी मोठी होणे म्हणजे यांचं भविष्य उजळून निघेल. राहुल गांधींनी जाऊन यांच्यावर हल्ला केलाय लंडनमध्ये. आम्ही तर लढतो संसदमध्ये, आम्ही लढतो निवडणुकीच्या युद्धभूमीवर. यांच्या भविष्यावर हल्ला केलाय. आपली अर्थव्यवस्था मंजूर का होत नाही ही त्यांची दुखती नस आहे. जर हिंदुस्थानावर आर्थिक कोणी परदेशी ताकद आव्हान करते, अर्थतंत्रांवर हिंदुस्थानाचा हल्ला होतो, तर यांची स्वप्न धुळीत मिळतात. हे फक्त देशावर, मोदींवर नाही तर या तरुण पिढींवर धावा केलाय. आणि तुम्हाला वाटतं आम्ही गपचूप बसून फक्त तमाशा बघत राहू? आता देश तर म्हणतोय संसद, तर संसदमध्ये काही लोकांचा मेळावा आहे, पण त्या संसदेत त्यावर ध्वज हिंदुस्थानाचा फडकतो ना भाऊ. तो तिरंगा इतक्या सहजतेने नाही फडकत आहे हवेवर. त्यासाठी लाखोंनी आपले प्राण गमावलेत. पण मी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचं विधान ऐकलं. ते म्हणाले की माफी तर नाही मागणार राहुल गांधी. काँग्रेस आणि विशेष करून गांधी खानदान घमंडी आहे. आज याचं प्रमाणपत्र स्वतःच मल्लिकार्जुन खडगेंनी दिलं. खडगेजींनी 2-3 विधानं केली आहेत. जी, ते म्हणाले की जेव्हा प्रधानमंत्री मोदी चीनला गेले तर तिथे ते म्हणाले की आधी लोकांना हे सांगायला लाज वाटायची की आम्ही भारतात जन्माला आलो. जी.
प्रधानमंत्रीजी जेव्हा साऊथ कोरियाला गेले तेव्हा ते म्हणाले की आधी लोक विचारायचे की आम्ही काय पाप केलंय म्हणून भारतात जन्माला आलो. त्यांचं म्हणणं आहे की जर मोदीजी अशा गोष्टी परदेशात बोलू शकतात तर राहुल गांधी पण परदेशात बोलू काय शकतात. नरेंद्र मोदींनी कधी असं म्हटलं की लोकतंत्र हिंदुस्थानात संपलं आहे? नाही म्हटलं ना. काय नरेंद्र मोदींनी कधी असं म्हटलं की लोकतांत्रिक ढाचे हिंदुस्थानात उद्ध्वस्त झाले आहेत? नाही म्हटलं ना. मी आज मल्लिकार्जुन खडगेजी आणि जनता बसली आहे आणि मी तर पूर्ण तयारीत येऊ शकते. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे. तुम्ही कधी रजतजी राहुल गांधींना आमंत्रण देऊन बघा, कधीही स्वीकार करणार नाहीत. मला आज विचारावंसं वाटतंय की जेव्हा कोळसा लुटला जात होता काँग्रेसच्या राज्यात तेव्हा का जनता आनंदित होती? नाही. जेव्हा कॉमनवेल्थ घोटाळे होत होते, तरुण सगळे जात होते आणि समोरून सरळ तुमचं जे छत आहे ते स्टेडियमचं पडत होतं, तेव्हा का तरुण मंडळी आनंदित होती? नाही. तर देशात 2014च्या आधी काँग्रेस पार्टी काय करत होती ते देश परदेशात सगळ्यांनाच माहीत आहे. इंडिया हॅज अ ब्लिक फ्युचर. आणि आपल्यातल्याच एका अमेठीच्या नागरिकांनी मला सांगितलं की दीदी 2014च्या आधी इटालियन जी अर्थव्यवस्था होती ती 5 नंबरवर होती आणि हिंदुस्थानाची जी आहे ती 8, 9, 10वर होती. आणि आता उलटं झालंय रजतजी, आपण 5वर आहोत आणि ते 10वर आहेत. ते म्हणतात की आम्हाला बीजेपी वाली देशभक्ती नका शिकवू. आमच्या गांधी कुटुंबामध्ये इंदिरा गांधींनी हौतात्म्य पत्करलं, राजीव गांधी शहीद झाले. तर काय सांगायचंय? खडगेजी म्हणतायत की त्यांनी जाणून बुजून हौतात्म्य पत्करलंय. नाही, एक सेकंड, हा खूप गंभीर आरोप आहे. काय खडगेजींना हे म्हणायचंय की त्यांनी जाणून बुजून असॅसिनेशन ऑफ अ प्राईम मिनिस्टर? रजतजी, हा खूप गंभीर विषय आहे. ते असं म्हणाले की या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिलं आहे. इंदिराजींनी बलिदान दिलं आहे, राजीवने बलिदान दिलं आणि तुमच्या घर कुटुंबातील एक कुत्रं पण मेलं नाही. जितकी लोक इथे बसली आहेत, कोणी सैनिकाच्या कुटुंबातून आहे? सैनिकाच्या कुटुंबातून आहात? तुमच्यातील किती लोकांनी असं म्हटलंय की माझ्या कुटुंबाने बलिदान दिलंय म्हणून मला प्रधानमंत्री बनवा? इथे जेवढ्या लोकांनी सैनिकाच्या कुटुंबातील असल्याचं सांगितलं, खडगेजी त्यांना बोलत आहेत का? इथे ज्यांनी सांगितलं की मी स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातून आहे पण काँग्रेसकडून नाही, खडगेजी त्यांना शिवी देत आहेत का? मी तुमच्यासमोर प्रमाण दाखवलंय. यांना कुत्रं म्हणतायत की आम्हाला कुत्रं म्हणतायत? आता हे तर खडगेजींनाच विचारावं म्हणूनच. लागेल. तुम्ही भाषा बघा. हे कोण आहेत जे इथे बसलेत प्रेक्षकांमध्ये? म्हणजे जर त्यांच्या नावामागे गांधी नाव नाही तर त्यांच्या पूर्वजांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही? एकदम बरोबर. दुसरं अजून एक विचारायचंय. इथे सगळी मुलं बसली आहेत, मुलंच बोलीन मी आता. तुम्हाला जर कोणी असं म्हणालं की तुमच्या देशासाठी तुम्हाला काहीतरी करून जायचंय, तर तुमच्यापैकी किती जण आपल्या देशाकडून त्याची किंमत मागाल? हा नवीन भारत आहे रजतजी, जे मल्लिकार्जुन खडगे आणि राहुल गांधी यांना दिसत नाही. हे किंमत नाही मोजत आपल्या बलिदानाची, हा किंमत नाही मोजत आपल्या योगदानाची. हा तो भारत आहे जो आजपासून 25 वर्षानंतरचा भारत कसा असेल हे दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. आता अधीर रंजन चौधरींनी सांगितलं की बीजेपीचे लोक सरकारचे मंत्री राहुल गांधींच्या मागे लागलेत कारण ते राहुल गांधींना घाबरतात. मी आज बीजेपीची एक सामान्य कार्यकर्ता असण्याच्या नात्याने सांगू इच्छिते की जर तुम्ही मला राजकीय नात्याने विचाराल तर मी तर म्हणेन की काही लोक असं म्हणतात की आमच्यासाठी स्टार प्रचारक आहे राहुल गांधी. जितकं बोलतील तेवढीच कृपा होईल, अजून बोला. पण ज्या अशा प्रकारच्या टीका आहेत, समजा न्यायालयात कोणतीही जनता बसली नसेल, समजून चाला की जज साहेबांच्या खुर्चीवर कोणीही स्थानपन्न नाहीये, समजून चाला की क्लर्क उपस्थित नाहीये, फक्त कॅमेरा आहे, रजत शर्मा आहे आणि राहुल गांधी आहेत.
तुम्ही फक्त त्यांना इतकंच विचारा, एका पॉईंटवर आणि दुसऱ्या पॉईंटवर. पॉईंट नंबर 1 की जेव्हा देशावर करोनाचं संकट आलं तर असं म्हणण्याऐवजी की आपण हिंदुस्थानात वॅक्सिन बनवूया, ते परदेशी वॅक्सिनचं सारखं सारखं हिंदुस्थानावर प्रेशर का टाकत होते? एवढंच विचारून बघा. दुसरं त्यांना विचारा की जेव्हा देशाचे प्रधानमंत्री म्हणाले की चला आपण प्रत्येक नागरिकाला डिजिटल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन शिकवूया, तर का राहुल गांधीच्या इशाऱ्यांवर काँग्रेसच्या नेतृत्वाने सांगितलं की अरे बाबा, हे हिंदुस्थान आहे, इथे कोणालाही फोन वापरता येत नाही? हा हिंदुस्थानाचा अपमान नाहीये. आज आम्ही गौरव करतो की UPIचा जर तुम्ही साल 2022 मधला ट्रान्झॅक्शन बघाल तर 126 लाख करोड रुपयांचे ट्रान्झॅक्शन साधारण हिंदुस्थानांनी, गावात बसलेल्या हिंदुस्थानी लोकांनी केलं UPI वरून. हिंदुस्थानाच्या या यशाच्या पायऱ्या राहुल गांधींना का आवडत नाहीत? आणि मी सांगते त्यांना का आवडत नाही. 2014च्या पूर्वी जे लहान आहेत त्यांना नाही, पण मोठ्यांना नक्कीच कळेल. गरीबाला जर बँक अकाउंट उघडायचं असेल तर बँकेचे दरवाजेच कधी उघडायचे नाहीत, कारण त्यांच्याकडे ना बँक बॅलन्स होते ना कागदपत्र होते. नरेंद्र मोदी म्हणाले चला आम्ही मिनिमम बॅलन्सही घेणार नाही, आम्ही बँकेला पाठवू गरिबांच्या घरी आणि त्यांचं खातं उघडून देऊ. ठीक, 480 मिलियन बँकेचे खाते उघडली गेली. ठीक आहे, 480 मिलियन बँकेची खाती उघडली गेली म्हणजे 48 करोड. तर सरळ भारताच्या तिजोरीमधून पैसे गेले त्यांच्या खात्यामध्ये. 28 लाख करोडपेक्षा पण जास्त पैसे गेले सरळ गरिबाच्या खात्यात. आता प्रश्न मी हे तुमच्याकडे सोडते, जर बँकेत खाते नसते तर 28 लाख करोड कुठे गेले असते? काँग्रेसचा प्रॉब्लेम हाच आहे. पण ते तर म्हणत होते की हे सगळं जे करत आहेत ते अदानींना वाचवायला करत आहेत, त्यांचं नाव नको पार्लमेंटमध्ये यायला म्हणून थांबवत आहेत. बघा, त्यांच्या एका नेत्याने पंजाबमध्ये कदाचित असं म्हटलं की अडाणी अंबानी तर बहाणा आहे, मोदीला मारा. त्यांच्या नेत्याच्या वक्तव्य आहे राहुल गांधी नकारू शकत नाहीत. त्यांच्या नेत्याने तर एअरपोर्टवर बसून त्या एअरलाईनवर बोलले मोदी तुझी कबर खोदली जाईल. लोकशाहीची तुम्हाला ताकद बघायची आहे की तुमच्याद्वारे निवडल्या गेलेल्या प्रधानमंत्रींना जीवे मारण्याची धमकी काँग्रेसवाले बेधडकपणे देतात आणि तुमचा प्रधानमंत्री सेवक हसत हसत कामामध्ये मग्न असतो. तुमच्या प्रधान सेवकाची मृत आई आणि मृत वडील यांची चेष्टा करतात, मस्करी करतात. आई वारली 100 वर्षांची, त्यानंतर काय केलं काँग्रेसवाल्यांनी? मी आज विचारते इथे, जितकी मुलं मुली बसली आहेत, तुमच्या बापाला जर कोणी शिवी घातली, आईला कोणी शिवी घातली, तुमच्यातला कोण शांत बसेल? पण मोदीजी शांत बसले, कारण ते प्रधान सेवक आहेत. त्यांना विषाचा एक घोट दररोज प्यायचा आहे. आणि जोपर्यंत आणि जिथपर्यंत विषय अडाणींचा आहे, जर कधीतरी कुठे तुम्हाला राहुल गांधी भेटले तर त्यांना 5 गोष्टी विचारा. पॉईंट नंबर 1, जेव्हा त्यांची आई प्रमुख होती UPIच्या सरकारची, तर काय त्यांच्या सरकारने अडाणीला 72,000 करोडचं लोन एक्सटेंड केलं होतं? दुसरा क्वेश्चन, की ज्या गेहलोत साहेबांना खूप पसंत करतात राहुल गांधी, काय त्या गेहलोत साहेबांच्या 60,000 करोडचं इंडस्ट्रियल पॅकेज अडाणीजींना राहुलजींच्या आशीर्वादाने मिळालं होतं? तिसरा प्रश्न, जे त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये कसं बोललं जावं ते शिकवतात, काय त्यांच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये कोळशाळेत काम करण्यासाठी अडाणी समूहाला विशेष प्रधान सहायता सहयोग काँग्रेसच्या राज्यात झालेला? चौथा प्रश्न काँग्रेसला, की जेव्हा 1990च्या दशकात चिमनलालजींनी पोर्टबंदर बनवण्यासाठी गुजरातमध्ये जमीन दिली, तेव्हा काय मनमोहन सिंगजी अर्थमंत्री होते? पाचवा, 1985 मध्ये एक्झिम पॉलिसी राजीव गांधींनी बनवली आणि अडाणी ट्रेडिंग हाऊस बनलं,
राजीव गांधी कोण आहेत? हे 5 प्रश्न विचारा त्यांना. या सगळ्या गोष्टी अदानीजी स्वतः आपकी अदालतमध्ये सांगून गेले. त्यांनी हे मला दिलेलं. अच्छा, याचा अर्थ असा की जनतेला माहीत आहे, न्यायालयाला माहीत आहे, पिंजऱ्यात बसलेल्या महिलेला माहीत आहे, फक्त कोणाला माहीत नसेल तो फक्त राहुल गांधी. एक कोणत्या तरी काँग्रेसच्या नेत्याने लिहिलेलं आहे, कुछ रहम कर ए स्मृती, थोडा संभल जाने दे. काँग्रेसने लिहिलंय. राहुल अगला जख्म भी सह लेंगे, पहला तो भर जाने दे. हे काँग्रेसीने लिहिलंय. हे शूरवीर कोण आहेत? त्यांचं नाव नाही सांगू शकत, माझे मित्र आहेत, पण त्यांनीच. मला बरं वाटलं की स्मृती हू पासून स्मृती दयापर्यंतचा प्रवास मी 9 वर्षामध्ये पूर्ण केला. पण राहुल गांधी हे समजणार नाहीत. आणि तुम्ही दया दाखवणार नाही. मी तर त्यांना आमंत्रण देऊ इच्छिते की आओ कुछ दिन तो गुजारो अमेठी में. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये स्मृती इराणीवर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. केजरीवाल जे म्हणतात की मनीष सिसोदियाला तुम्ही जेलमधून बाहेर पडू देत नाही आहात. बघा, आधी केजरीवालजीच बोलत होते, टाका ना जेलमध्ये. जर जेलबद्दल बोललात तर मनीषजी तर सोडाच, तुम्ही सत्यजितजींना नाही पाहिलं काय थाटात राहतात जेलमध्ये. स्वागत आहे आपकी अदालतमध्ये. आज खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर आरोप आहे की यांचं सरकार विरोधी पक्षांना जगू देत नाही. स्मृतीजी, या बाबतीत सगळे विरोधी पक्ष एकत्र आहेत. सगळे म्हणतात की CBI, ED, इन्कम टॅक्स यांनी आमचा गळा आवळला आहे, जगून देत नाहीयेत. सोनिया गांधी असो, राहुल गांधी असो, तेजस्वी यादव असो, मनीष सिसोदिया असो, सगळेच म्हणतात की त्यांचा गळा आवळत आहेत CBI आणि ED वाले. मी रजतजी खूप नम्रपणे विचारते की एक आहेत ज्यांनी चाऱ्यामध्ये पण घोटाळा केला, रेल्वेमध्ये पण घोटाळा केला आणि घोटाळ्यात जवळपास 600 करोड रुपयांचं आसपास मी पेपरमध्ये वाचलंय की स्पॉइल्स ऑफ करप्शन पकडलं गेलं. ज्याच्याकडे 600 करोडचं असं आर्थिक वर्चस्व पकडलं गेलं असेल, जी तुमच्या पैशाची लूट आहे, त्याला काय केलं पाहिजे? गजाआड केलं पाहिजे हे जनतेचं मत आहे. पण गजाआड करण्यासाठी किंवा व्यक्तीला गजाआड करण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे, प्रोसिजर ऑफ इन्व्हेस्टिगेशन असते, ज्यात मी ना हस्तक्षेप करू शकते ना तुम्ही ना जनता. आणि आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकदच ती आहे की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसला, ज्युडिशियल प्रोसेसला पूर्ण होऊ द्यावं. आता जर विरोधक म्हणतात की ह्या प्रोसेसमध्ये गतिरोधक आणायची गरज आहे कारण ते विरोधक आहेत, तर माझा तर उद्देश हेच आहे की जर तुम्ही सत्तेत आहात तर UPA लुटेलच, जर विरोधात असाल तर गुदमरायला होईल कारण तुम्ही भ्रष्टाचार केलाय आणि तो पैसा पकडला नाही गेला पाहिजे. बघा, त्यांचा तर्क काय आहे मी सांगतो. तेजस्वी यादव यांचा उल्लेख केला तुम्ही. त्यांनी सांगितलं की 2017 पण आमच्या इथे रेड पडली, 8,000 करोडची देवाणघेवाण पकडली गेली, हजारो करोडोंचा मोल सांगितला गेला, त्याचा काहीच हिशोब झाला नाही. आता 800 करोडचं हिशोब नवीन करण्यासाठीच तर बोलवत आहोत, पण कदाचित त्यांनी सांगितलंय की त्यांच्याकडे वेळ नाही आहे हिशोब करायला. हो, आता ते बिझी आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, सामान्य नागरिक इथे बसलेला आहे, जर पोलीस तुम्हाला कधी बोलवतील चौकशीसाठी तर तुमच्यापैकी किती लोक पोलिसांना म्हणाल की सॉरी आम्ही बिझी आहोत? विरोधकांची एक खासियत बघा, आधी म्हणतील सॉरी मी बिझी आहे, उद्या या. मग बोलतील सॉरी मी बिझी आहे, जेव्हा सांगीन तेव्हाच या. मग म्हणतील अच्छा ठीक आहे, मी आज बिझी आहे, मी आज आजारी आहे, मला आज ऑक्सिजन लावले पण मी सिंगापूर फिरून येईन आणि माझ्या आजूबाजूला कोणताही ऑक्सिजन टँक नसेल. तर मला असं वाटतं की आज आपली सगळ्यात मोठी ताकद ही आहे की
की मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो, जनतेपर्यंत तथ्य खूप लवकर पोचतंय. बघा, त्यांचं म्हणणं आहे की ईडीने 121 केसेस केल्या जेव्हापासून मोदींचं सरकार आलं. त्यापैकी 115 केसेस 95% केसेस विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आहेत. बरोबर ना? बघा, जर त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसून देशाला लुटलं आहे तर देशाला काय पाहिजे की त्यांना सोडून द्यावं? नाही. आणि जिथपर्यंत मोदी जाणून बुजून विरोधकांना सफोकेट करत आहेत, 9 वर्ष झाले साहेब. इन्व्हेस्टिगेशनवाल्यांना आपला वेळ काढावा लागतो. जर खरंच शत्रुत्वाचा कोणता ना कोणता परिचय द्यायचा असता तर 9 वर्ष जावई बापू फिरले असते बिनधास्त. त्यांचं म्हणणं आहे की जो बीजेपीमध्ये आला तो स्वच्छ झाला. हेमंता बिस्वा शर्मा असो, जावई बीजेपीमध्ये आहे. सुवेंदू अधिकारी, हे सगळे वॉशिंग मशीन मधून साफसूफ झालेले, धुतले गेलेत. हे तर जनता पण तुम्हाला विचारत असेल की राहुलजीचे जावई जावई बाबू काय बीजेपीमध्ये आहेत? नाही आहेत ना. आता त्यांच्यावर जो भ्रष्टाचाराचा आरोप आहे किंवा गांधी परिवारावर जो भ्रष्टाचाराचा आरोप आहे, गांधी कुटुंब तर बाहेर बेलवरच आहे ना. याचा अर्थ काय झाला? जर त्यांच्यावरील दोषारोपणमध्ये जर काही तथ्य नसतं तर ती केस काढून नसती टाकली. हे तेजस्वी यादव तर म्हणाले की जर लालूजींनी बीजेपी सोबत हात मिळवला असता तर देशाचे राजा हरिश्चंद्र झाले असते आणि चारा घोटाळा भाईचारा बनला असता. म्हणजे तेजस्वीचं म्हणणं आहे की त्याचे वडील हरिश्चंद्र नाही आहेत. हेच म्हणणं आहे त्यांचं. हा तर तुम्ही चांगला प्रश्न दिला. जेव्हा येतील आपकी अदालतमध्ये तेव्हा मी विचारीन. बघा, आणखी एक आहेत, तुमचं खूप नाव घेतात, अरविंद केजरीवाल. माझं नाव कधीच नाही घेत. तुम्ही केजरीवालांचा इतिहास बघा. त्यांनी आजपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की मनीष सिसोदियांवर एकामागून एक केस दाखल केल्या जात आहेत. त्यांना जेलमधून काल बाहेर तर नाही ते पडू दिल्लीत देणार. बसून बोलत होते की मनीष बद्दल कोणताच प्रश्न नका विचारू. हो, कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूला. हा, तिथे तर ते म्हणत होते की कचऱ्याबद्दल बोला, बाकी मनीष बद्दल तर रोजच म्हणजे बोलतात. राजकारणी कचऱ्याबद्दल बोलू नका, खऱ्या कचऱ्याबद्दल बोला. पण हे खरं आहे का की सिसोदिया विरुद्ध आधी तो सीबीआयने केस कचऱ्याचा तो केली, मग ढीग आहे ईडीने जो केली, मग वर्षानुवर्ष एक- वाट पाहत आहे की बाबांनो तुम्ही कधी प्रेस कॉन्फरन्स बंद कराल आणि कधी हा कचरा उचलाल. पण जेव्हा त्यांनी स्वतःलाच झाडून बाजूला केलंय मनीषजींपासून, तर यावर मी काय बोलू आता. पण रजतजी, आपण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जर कोठडी वाढवली जात आहे तर कोठडी कोण वाढवत आहे? कोर्ट? तर केजरीवालजींचं किंवा राहुल गांधीजींचं असं म्हणणं आहे की आपल्या देशात आपली न्याय प्रणाली स्वतंत्र नाही आहे. कारण जर असं असतं तर तुम्हाला काय वाटतं, आपल्या देशातील बाकीचे संविधानिक संस्थान गप्प बसून तमाशा बघतील? त्यांचं असं म्हणणं आहे की मनीष सिसोदिया यांच्या घरावर रेड पडली, त्यांच्या नातेवाईकांच्या इकडे रेड पडली, बँकेचे लॉकर तपासले गेले, काहीच मिळालं नाही. आणि म्हणून ते आत आहेत. तेच तर मी म्हणते की जेव्हा हे विषय घेऊन कोर्टासमोर गेले असतील, कोर्टाने काहीतरी तथ्य पाहिली असतील. मी ना कोर्ट आहे ना एजन्सी आहे, पण कॉमन सेन्स असं म्हणतं की कोर्टाकडे जेव्हा घेऊन गेले असतील ते आपली केस, तेव्हा केजरीवालांनी आपली बाजू मांडली असेल, एजन्सीने आपली बाजू मांडली असेल आणि कोर्टाने निष्पक्षपणे आपला जो निर्णय होता असेल तो दिला. याचा अर्थ काहीतरी असा पुरावा असेल जो आपल्याला माहित नाही पण कोर्टाला माहित आहे. केजरीवालजी म्हणतात की मनीष सिसोदियाला तुम्ही जेलमधून बाहेर पडू देणार नाही. बघा, आधी केजरीवालजीच म्हणत होते डाल ना जेल में. आता एजन्सी त्यांची इच्छा पूर्ण करते तर ते एजन्सीवर नाराज आहेत. आणि जर जेलबद्दलच बोलत असाल तर मनीषजी तर सोडाच, तुम्ही सत्येंजींना नाही पाहिलं का? काय थाटात राहत आहेत जेलमध्ये. मला वाटतं कुठे ना कुठे एक वचन घेऊन आले होते केजरीवाल की देशाच्या राजकारणात एक नवीन कल्पना आणतील. आज मी जनतेला विचारते, काय वचनपूर्ती केली त्यांनी? काय भ्रष्टाचाराची नवीन व्याख्या केली केजरीवालांनी? पण
मनीष सिसोदिया यांचं म्हणणं आहे की ते शिक्षणाचं खूप चांगलं कार्य करत होते. शिक्षण आणि दारू दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हो, शिक्षणाचं चांगलं कार्य थांबवण्यासाठी त्यांना दारू घोटाळ्यात पकडलं गेलं. शिक्षणाचं चांगलं कार्य करण्यासाठी का त्याने दारूमध्ये घोटाळा केला होता हा प्रश्न आहे. आणि जर ते एवढं चांगलं होतं तर मग रद्द का केलं गेलं? परत विचारते, शिक्षण चांगलं देण्यासाठी मी दारू घोटाळा केला हे तुम्हाला मंजूर आहे का? असं तर नाही म्हणाले ते शिक्षणासाठी. म्हणून तर तुम्ही म्हणताय दारू घोटाळ्यात ह्यासाठी नका पकडू कारण त्यांनी घोटाळा केलाय दारूमध्ये पण शिक्षण चांगलं दिलंय. नाही, ते म्हणतात की तेच घोटाळा तर मी झालाच म्हणते. नाही. तुम्ही म्हणताय की त्यांनी घोटाळा केलाच नाही तर मग कोर्ट काय करत होतं जेव्हा पक्ष त्यांच्यासमोर पुरावे घेऊन गेला? कोर्ट चुकीचं आहे का? केजरीवालजींचं असं म्हणणं आहे का? आता तर ते असं पण नाही बोलू शकणार. पण एक गोष्ट स्पष्ट ते आहे काही की बोलू शकत नाही आणि तुम्ही प्रश्न मला विचारताय. तुम्हाला यासाठी विचारावं लागतंय कारण तुम्ही सरकार आहात. नाही रजतजी, तुम्ही त्यामुळे विचारू शकत आहात कारण मी स्वतःला तुमच्यासमोर सादर करू शकते. ज्या दोन लोकांबद्दल तुम्ही चर्चा करत आहात पण मी तर त्या लोकांना ओळखतही नाही, या यंगस्टर्सना पण नाही ओळखत, कुठून आले तेही नाही माहीत. पण अवस्था अशी आहे की तुम्ही अशाच तरुणांमध्ये ज्यात केजरीवालांचे किंवा आम आदमी पार्टीचा कोणताही हस्तक्षेप नसेल त्यांच्यासमोर करून दाखवा न्यायनिवाडा. नाही, मी तर सगळ्यांच्या समोरच करतो. तुम्ही तर करता पण तेच येत नाहीत. आणखी एक ब्रेक घेत आहोत. एक ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू ठेवूया. या देशाच्या राजनीतीच्या माध्यमातून एका खानदानाच्या राजकारणासाठी माझ्या देशाची विभागणी केली गेली हा त्यांच्यावर आरोप आहे आणि धर्माच्या नावाखाली विभागणी केली गेली. स्वागत आहे आपकी अदालतमध्ये. आज आपल्या पाहुण्या आहेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर आरोप आहे की यांच्या राज्यात मुसलमानांना घाबरवलं जातं. स्मृतीजी, तुम्ही मायनॉरिटी अफेअर्सच्या मंत्री आहात. जेव्हा तुम्ही मंत्री बनलात त्याच दिवशी पहिला आरोप हा लागला की एक संघ परिवाराची एक कट्टर हिंदू महिलेला मायनॉरिटीज मंत्री बनवलं गेलं. असं इतिहासात आधी कधीच नाही घडलं. नाही, बंगालमध्ये झालं ना. ममताजींकडे जबाबदारी होती अल्पसंख्यांची आणि निवडणुकीत जेवढ्या त्या दुर्गापाठ करत होत्या त्यांच्या धर्माचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर वाय इज इट ओके फॉर दीदी बट नॉट ओके फॉर? केंद्र सरकारमध्ये आधी कदाचित मुसलमानच मायनॉरिटी हे मिनिस्टर पहा, बनायचे. पहिली गोष्ट, मायनॉरिटीचा अर्थ मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध, सीख. आणि माझं पारसी कुटुंबात लग्न झालंय. पारसी पूर्ण विश्वात 55,000 आहेत. मग तुम्हीच सगळ्यात अल्पसंख्याक झालात. पण मी आभार व्यक्त करते की त्यांनी जेव्हा आमच्यासोबत चर्चा केली म्हणाले अन इंडियन कॅनॉट बी अ मायनॉरिटी इन हिज ऑर हर ओन कंट्री. माझा देश आहे, यात बहुसंख्य हिंदुस्थानीच आहेत. हिंदुस्थानी स्वतःच्या देशात तुम्ही त्यांचा स्तर कमी करत आहात का? मी आपल्या घटनात्मक आणि प्रशासकीय इतिहासाच्या जोरावर बोलत आहे रजतजी. जेव्हा मी शिक्षण मंत्री होते, IITचं काउन्सिल होतं, तेव्हा IITच्या परिषदेत पहिली महिला चेअरपर्सन ज्यांची या सरकारने निवड केली होती त्यांचं नाव होतं टेसी थॉमस. यासाठी नाही निवड केली की त्या एक ख्रिश्चन महिला आहेत, यासाठी कारण शी इज द मिसाईल वुमन ऑफ इंडिया, टेसी थॉमस. आज इथे किती लोकांना डॉक्टर कलाम आवडतात? कोणी बनवलं त्यांना देशाचा राष्ट्रपती? भारतीय जनता पार्टीने बनवलेलं. तुम्ही माझ्यावर आरोप लावताय की मी एक हिंदू आहे जी अल्पसंख्य मंत्री आहे. आधी सगळे मुसलमान असायचे आणि सगळे ऑफिसर्स मुसलमान असले पाहिजेत हा तुमचा माझ्यावर माझा आरोप आरोप आहे. नाहीये, हा तृणमूल काँग्रेसच्या MPचा आरोप आहे. ते स्वतःच्या मॅडमकडे नाही बघत आहेत. पण आज मी एक बोलते.
अल्पसंख्याक मंत्र्यांच्या माध्यमातून राहुल गांधींनी देखील याच सत्रात मला एक प्रश्न केला लिखित रूपात. एकतर आम्ही त्यांना प्रश्न विचारायला शिकवलंय. अल्पसंख्याक मंत्री असल्याच्या नात्याने त्यांच्या वायनाडच्या लोकसभा क्षेत्रात 295 प्रोजेक्ट्स करून घेतलेत. बोला, माझ्या मंत्रालयात. मग राहुल गांधी का म्हणतात की एकतर भारतात कन्फ्युज्ड आहेत, तो माझा प्रॉब्लेम नाहीये. लंडनमध्ये ते त्यांनी इतके सांगितलं की कन्फ्युज्ड आहेत, कोर्टवर जानवं घालतात. इतके कन्फ्युज्ड आहेत, आपलं गोत्र नाही सांगू शकत. मी आज म्हणजे मला खूप खंत आहे या गोष्टीची रजतजी. माझ्या आजवरच्या राजकारणात कोणीही कधी गोत्र किंवा जात नव्हती विचारलेली. कोणी सांगितलेलं त्यांना हे निवडणूक हिंदूचं ढोंग करायला? कोणी सांगितलेलं तुमच्यापैकी? पुरावा मागितलेला? नाही. ते धर्माला देशाच्या राजकारणात एक राजकारणी शस्त्र म्हणून वापरत आहे. काही गोष्टी तुम्हाला असदुद्दीन ओवेसी साहेबांना पण सांगाव्या लागते, कारण ओवेसी त्यांना साहेब माहित म्हणतात की आहे. पूर्ण देशात हेट क्राईम सुरू आहे. दाढी आणि टोपी पाहून लोकांना मारलं जातं, पळवलं जातं. ओवेसी भाईंबद्दल पण त्यांनी एक टिप्पणी माझ्यावर केली होती की स्कॉलरशिप बंद करून टाकली इयत्ता 1ली ते 8वी. इयत्ता 1ली ते 8वी देशात मोफत शिक्षण मिळत आहे. तर जे मोफत शिक्षण आहे त्यात स्कॉलरशिप देतात का? विद्यार्थी बसलेत, विचारा त्यांना. तुम्ही काँग्रेसच्या कार्यकाळात फक्त अपीसमेंटच्या नावाखाली अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 8वी स्कॉलरशिप देण्याचा विचार करताय, जिथे स्कॉलरशिपची गरज नाही कारण शिक्षण मोफत आहे. मी म्हणते की बाबांनो नका करू, सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत मिळतंय. तर ते म्हणाले की तुम्ही अल्पसंख्याक विरोधक आहात. ते म्हणाले की 40% बजेट तुम्ही कमी करून टाकलं अल्पसंख्याक कारण मी मंत्रालयाचं. जी निधी देत होते त्या गोष्टी जर अस्तित्वातच नाहीये तर मग 40% वाढवून मी करू काय? तो जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा थकवून मी करू काय? कारण माझं राजकारण झळकत राहावं. आज जेव्हा आपण बजेटमध्ये ऐकतो की 150पेक्षा जास्त नर्सिंग कॉलेज बांधणार, 150पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजच्या बरोबरीने, त्यात आपण असं काही सांगतो का एकच विशिष्ट धर्माची लोक इथे शिकायला येतील? नाही. आता काँग्रेस पार्टी किंवा तृणमूल काँग्रेस यासाठी आरोप सारखे सारखे करतात कारण त्यांचं राजकारण देशाच्या विभाजनावर आहे. जर खडगे साहेबांना अनेक कामगिरी स्वतःच्या डोक्यावर घ्यायच्या असतील तर या देशाच्या राजकारणाच्या माध्यमातून एका खानदानाच्या राजकारणासाठी माझ्या देशाची विभागणी केली त्या खानदानाने, हा त्यांच्यावर आरोप आहे. आणि धर्माच्या नावाखाली त्यांनी विभागणी केली आहे. आणि खडगे साहेबांना तुम्ही सांगा की हे पदक घेऊन गावोगावी फिरा आणि स्वीकार करा आणि देशाच्या जनतेच्या पायावर माफी मागा की या देशाच्या भूमीला धर्माच्या नावाखाली विभागून दिले कारण फक्त एकच विशिष्ट व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री बनू शकेल. बोलू शकता का तुम्ही? खडगेजी यावर चर्चा करणार नाहीत. ते मग सांगतील की राहुलजी म्हणाले की या आधी तर देशात राहुलजी- मोदीजी सेकंड ग्रेट सिटीजन मानतात मुसलमानांना. ते आपल्या राजकारणासाठी हे सगळं बोलत आहेत. काँग्रेसनी जमिनीची विभागणी, देशाची विभागणी होऊ दिली. काँग्रेस सारखं हिंदूंवर टीका करतात आणि हिंदूंना सेकंड क्लास सिटीजन मानतात काँग्रेस पार्टी. म्हणूनच मनमोहन सिंग म्हणाले होते की देशात जेवढी पण संसाधने आहेत त्यावर देशाचा हक्क नाही, एका विशिष्ट समुदायाचा हक्क आहे. हे काय विभागणीचं राजकारण नाहीये? स्मृतीजी, आज ओवेसी साहेबांवर वारंवार म्हणतात की मुसलमानांना असं वाटतं की ते एका उघड्या जेलमध्ये राहत आहेत. बुलडोजर चालतात ते मुसलमानांच्या प्रॉपर्टीवरच. तपास होतो तो मदरशांचा. मशिदींच्या तपासाचा जो विषय तुम्ही म्हणताय, एका विशिष्ट राज्यात न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने काही पावलं उचलली जातात. त्यावर टीका न करता, मी जाणून बुजून यावर टीका करत नाहीये कारण नक्कीच योगीजी पण येतील इथेच कधी ना कधीतरी या न्यायालयात. मला नाही माहीत, आय एम सॉरी, पण इथे कोण कुठल्या धर्माचा आहे? मला विचारायचं देखील नाहीये की तुमच्यापैकी कोण अल्पसंख्याक कुटुंबातून आहे. पण तुमचे निश्चितच अल्पसंख्याक कुटुंबातून मित्र असतील. काय तुमच्या मित्रांना हा देश उघडी जेल वाटतो? नाही. आणि ओवेसी साहेब जे अशा प्रकारचे आरोप करतात
मी त्यांना राहुल गांधींच्या एका स्टेटमेंटवर त्यांचं लक्ष केंद्रित करायला सांगते. राहुल गांधी जम्मूला गेले, कदाचित जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात. त्यांचं जर तुम्ही आंबेडकर ग्रुपला केलेलं वक्तव्य वाचाल तर तुम्हाला समजेल. ते म्हणाले की मीडिया म्हणते देशात सगळीकडे कटुपणाचं वातावरण आहे, लोक एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत. पण राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की मी पूर्ण देश फिरलो, पण एकही व्यक्तीने येऊन माझ्याकडे अशा प्रकारची तक्रार केली नाही. खूपच सुसंवादी होतं वातावरण. तर ओवेसी साहेबांनी माझं ऐकू नये, राहुल गांधींचं ऐकावं. मग तर काय, मायनॉरिटी मिनिस्टरच्या नात्याने तुम्ही देशात आपले जे मुस्लिम बंधू भगिनी आहेत त्यांना सांगू शकता की त्यांना घाबरायची गरज नाहीये, त्यांच्यासाठी मी पुन्हा भीतीहीन एकदा वातावरण आहे. सांगते की जिथे भीतीचं वातावरण नसेल तिथे अशा प्रकारचं वातावरण बनवण्याचा प्रयत्न करू नये. ते नाही आहे का ते वाघ आला वाघ आला वाघ आला त्याची गोष्ट, तेच काँग्रेस पार्टी करत आहे. वाघ आला वाघ आला वाघ आला, आणि म्हणूनच काँग्रेस पार्टी सगळीकडे हरत आहे, कारण त्यांचं राजकारण भीतीवर आधारलेलं आहे. आमचं राजकारण राष्ट्रीय धोरण विकासावर आधारलेलं आहे. हाच तर फरक आहे. माझा प्रश्न स्मृतीजींना हा आहे की आम्ही आजकाल TV चॅनल्समधून किंवा मीडियामधून बघण्यात आलंय, जास्त करून नेते लोक मंदिरामध्ये जात असतात, पूजा करत असतात, तर अचानकपणे हा बदल का बघायला मिळतोय? तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? एक अद्वितीय नेतृत्व असं पाहिलं काँग्रेस पार्टीमध्ये, ज्याने 2019च्या निवडणुकीत येऊन रस्त्यावर नमाज अदा केली, आणि जशी विधानसभेची निवडणूक आली तशी जाऊन मंदिरात घंटी वाजवली. जर तुम्ही फक्त धर्माबद्दल बोलाल तर इस्लाममध्ये मूर्तीपूजन वर्जित आहे. माझा तर आग्रह आहे की जी लोक अशा प्रकारचे वेगवेगळे राजकारणी ॲडव्हेंचर्स करतात त्यांनी राजकारणांची चेष्टा केली चालेल, धर्माची चेष्टा करणं बंद करा. आज मी तुमच्यासमोर आहे, पण नक्कीच तुम्हाला माझं गोत्र माहीत नाही आहे. पण कोणी राहुल गांधींचं गोत्र विचारलं तर प्रेक्षकांमधले 2-3 लोक तरी नक्कीच सांगतील. फरक हा आहे की जसं तुम्ही म्हणालात की ह्याची सुरुवात कुठून झाली. हो, यासाठी झालं कारण जेव्हा जेव्हा आम्ही बोलायचो की 3 करोड लोकांसाठी घरं बांधली, ते धर्माबद्दल बोलायचे. जेव्हा जेव्हा आम्ही बोलायचो 10 करोड लोकांना आयुष्मान भारत दिलं, ते धर्माबद्दल बोलायचे. जेव्हा जेव्हा आम्ही बोलायचो की 11 करोड महिलांना टॉयलेट बांधून दिले, ते धर्माबद्दल बोलायचे. जेव्हा जेव्हा आम्ही बोलायचो की 32 करोड मुद्रा योजनांचं कर्ज दिलंय, ते धर्माबद्दल बोलायचे. पण धर्माचं पालन तेव्हा नाही केलं जेव्हा परदेशात जाऊन हिंदुस्थानाला शिव्या घातल्या. हे जे कोटवर जानवं घालून फिरतायत त्यांना कदाचित त्यांच्या धर्माबद्दल एक गोष्ट माहीत नाहीये की प्रभू रामांनी म्हटलंय, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी माता जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महान आहे. आणि हे तेव्हा म्हटलंय जेव्हा त्यांना सोन्याची लंका अर्पित केली जात होती. ते म्हणाले, मला नकोय, माझा देश, माझी मातृभूमी स्वर्गापेक्षाही महान आहे. तर जे धोतर जानवं घालून फक्त निवडणुकीत दिसून येतात ते जर प्रभू रामांचा फक्त हा श्लोक लक्षात ठेवतील तर कदाचित लंडनमध्ये जाऊन देशाला शिव्या घालणार नाहीत. आता तर रॉबर्ट वड्रांनी पण पण राम बोलत होते. मंदिरासाठी देणगी दिली आहे. दिली? हो, त्यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाउंटवर लिहिलं आणि सांगितलं. त्यांनी कदाचित त्यांना माहीत नाही की पापाचा पैसा देवाला कधीच उपयोगी पडत नाही. लोकांनी टीव्हीवर महबूबा मुफ्तींना शिवमंदिरात जाऊन जल अर्पण करताना पाहिलं. यासाठीच लोक विचारत आहेत कसं काय हृदय परिवर्तन होत आहे लोकांचं. म्हणतात ना, मोदी है तो आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर आपकी अदालतमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील.
राहुलजी महान यासाठी आहेत. अरे मी महान बोलते कारण महाभारतात जीएसटी फक्त तेच शोधू शकतात. स्वागत आहे आपकी अदालतमध्ये. आज खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर आरोप आहे की या विरोधकांची चेष्टा करतात. बघा, एक तर तुम्ही राहुल गांधींकडून त्यांची सीट घेतलीत. 40 वर्षांपासूनची मी घेतली त्यांची. नाही, अमेठीच्या जनतेने दिली आहे. पण आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की पळून गेले. बरं ठीक आहे, नम्रपणे सांगते की चालत गेले. आणि सगळ्यात मोठी चेष्टा तुम्ही केली. तुम्ही त्यांचा एक फोटो तुमच्या इंस्टाग्रामवर टाकलात. तो मला आज लोकांना दाखवायचा आहे. हे बघा, उलट केलं तुम्ही राहुल गांधींना. सांगा, उपरण्यामध्ये देवाचं नाव कोणी उलट घातलंय? आणि तुम्ही लिहिलंय की आता बरोबर आहे. आता जनतेने सांगावं की जर नाव उलट लिहिलंय तर सरळ करणं बरोबर आहे का? आता त्यांच्या पार्टीचे लोक आजही त्यांना तपस्वी म्हणतात. तपश्चर्या करत होते. राजकुमाराला तपस्वी बनवून टाकलं, हेच जनतेचं कर्तृत्व आहे. तपस्येबद्दल त्यांनी काही वक्तव्य केलेत, काही प्रश्न विचारलेत. मला वाटतं की तुम्ही ऐकावेत आणि थेट उत्तर अरे द्यावीत. देवा. ऐकू द्या. ऐका जरा. भीम, ये लोग कौन थे? ये लोग तपस्या करते थे. इस धरती पे नफरत फैलाई थी क्या? आपने महाभारत पढ़ी है क्या? उसमें लिखा है कि पांडवों ने डिमोनेटाइजेशन किया क्या? नोटबंदी की थी क्या? गलत जीएसटी लागू की थी क्या? कभी करते? कभी नहीं करते. क्यों नहीं करते? क्योंकि वो तपस्वी थे. आता सांगा की पांडवांनी जीएसटी नाही लावला. पांडवांनी जनता जर हसायची थांबेल तर मी बोलेन. असं आहे रजतजी, राहुलजी महान यासाठी आहेत. अरे मी महान बोलते कारण महाभारतात जीएसटी फक्त तेच शोधू शकतात. गीतेचा उपदेश न ऐकता पांडवांकडून किंवा कृष्णदेवाकडून नोटबंदीवर व्याख्यानाची अपेक्षा तेच करू शकतात. परंतु तुम्ही सगळे हसत आहात. मी तुमचं लक्ष एका गोष्टीवर केंद्रित करू इच्छिते, ज्यांची तुम्ही आता एक क्लिप पाहिली. ते एका राजकारणी कुटुंबात मोठे झाले आहेत. याचा अर्थ राजकारण त्यांच्या दैनंदिन जीवनातून सुटलेलं नाहीये. त्या पॉलिटिकल लेगसीचे प्रतिबिंब आहेत ते. रजतजी, काळजी मला नाही, जनतेला नाही, त्यांच्या कुटुंबाला वाटली पाहिजे. आणि पार्टीला पण. मी इतकंच म्हणेन की भले पार्टी असो किंवा त्यांचं कुटुंब, जे लंडनमध्ये ते बोलले ते त्यांच्यातलं विष आहे जे त्यांनी तिथे उधळलं. ते जे इथे बोलत होते तो त्यांचा सांस्कृतिक दृष्टिकोन आहे जो अंधुक आहे. हे त्याचं उदाहरण आहे. तर जेन्युइनली माझी पण मुलं आहेत. मला सांगावंसं वाटतं, काळजी आपल्यापैकी कोणीच करायला नको. त्यांच्या आईने नक्कीच काळजी केली पाहिजे. अशा गोष्टी आपण आजकाल बघतो. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक पाहतात.
तुमचं सगळ्यात जास्त ट्रोलिंग होतं ते तुमच्या गॅस सिलेंडरवाल्या फोटो बाबतीत, जेव्हा तुम्ही म्हणालात की गॅसची किंमत कमी करेन. मला वाटतं की काँग्रेसची मी आयुष्यभर दुखणारी नस असेन. आणि त्याचं कारण असं आहे की राष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या राज्यात निवडणूक हरलेत. आणि हे लोक जे थोडीफार टीका करत आहेत ते तरी देखील उदार आहेत. रजतजी, काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी माझी चारित्र्य हत्या देखील केली आहे. त्यांना गांधी खानदान लगेच प्रमोशन देऊन टाकतं. तर मी तर इतकंच म्हणेन की जे काही काँग्रेसींना वाटतं की माझ्यावर अभद्र टीका केल्याने, माझे मीम्स बनवल्याने तुमचं प्रमोशन होत असेल, तर चला बाबांनो, तुमचं पण भलं करून टाकू. पण तुम्ही तुमच्याबद्दल तुमचे वेगवेगळे मूड्स जसे पार्लमेंटमध्ये असतील ते तुम्ही सोशल मीडियावर टाकता. एक फोटो मी इथे दाखवतो ज्यात तुम्ही तुमच्या आणि लहानपणीचा आणि आताचा फोटो पोस्ट केलेला. ते लोकांनी नक्की बघावं. आणि तुम्ही लिहिलेलं की काहीच बदललेलं नाही. तीच शैली, तीच वृत्ती. मी स्वतःची खिल्ली यासाठी उडवू शकते कारण मला माहीत आहे दॅट आय एम नॉट अ पॉलिटिकल जोक. फायनल शेवटचा प्रश्न. आपण फक्त एक प्रश्न घेऊया. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की ऐकलंय की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून प्रियंका वाद्रा तुमच्या विरुद्ध निवडणूक लढण्याचा प्लॅन करत आहे. तर तुम्ही याकडे कसं पाहता? राहुल गांधीच्या तुलनेत त्यात किती कठीण असेल तुमच्यासाठी? ऐकण्यात आलंय की 2019मध्ये त्यांना बनारसमधून लढायचं होतं. आता मला आनंद आहे की बनारसमध्ये त्यांना वाटतंय की त्यांची डाळ शिजणार नाही. मग आधी तर त्यांचे खूप आभार की बनारसमध्ये काँग्रेस जिंकू शकत नाही मोदींच्या समोर हे स्वीकार करण्यासाठी. आणि जोपर्यंत त्या जाऊन अमेठीमधून लढतील, बीजेपीकडून कोण लढेल शर्माजी मला नाही माहीत 2024मध्ये. एवढं नक्की माहीत आहे की त्यांच्या खानदानातून कोणीही लढू दे, हरवण्याचं सौभाग्य मलाच प्राप्त होईल. आज मला आठवतोय तो क्षण जेव्हा रजत शर्माजी मला लखनौमध्ये आपकी अदालतमध्ये बोलले होते की आता एक ऑडिटोरियम तरी बनवा जेणेकरून आपकी अदालत पुढची आम्ही अमेठीमध्ये करू शकू. रजतजी, तुम्हाला 40 वर्षानंतर अमेठीमध्ये एक ऑडिटोरियम बनते ज्यासाठी तुम्हाला आमंत्रित करते. या नोंदीवरून आणखी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज अजय उपाध्याय यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला स्मृती इराणींवर. त्यांना विचारलं, राहुल गांधींबद्दल विचारलं, अमेठीबद्दलही विचारलं, मायनॉरिटी मिनिस्ट्रीबद्दल आणि विरोधी पक्षांच्या बाकी सगळ्या आरोपांबद्दल. स्मृती इराणींनी प्रत्येक प्रश्नाचं बेधडकपणे उत्तर दिलं. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज अजय उपाध्याय यांच्या निर्णयाची. आजच्या आरोपी स्मृती इराणी खूप हुशार आरोपी आहेत. आजच्या अदालतमध्ये स्मृती इराणीने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की आझाद हिंदुस्थानमध्ये स्त्रियांची, नारी शक्तींची जी जागरूकता आहे त्याचं एक प्रतीक आहे स्मृती इराणी. आणि मला वाटतं एक साधारण कुटुंबातून एक उच्च स्तरावर पोहोचणं आणि हे म्हणणं की आय एम नॉट अ पॉलिटिकल जोक, हे खूप मोठं बोल्ड स्टेटमेंट आहे. हे बोलण्याची पण हिंमत असावी लागते. आणि छोट्या पडद्यावरच्या तुलसी कडून अशा प्रकारचे विधान आली, यावरून हे सिद्ध होतं की भारतीय नारीला राजकारणात आपला वाट्याचा अधिकार समजायला लागला आहे आणि कदाचित आपल्या येणाऱ्या दिवसांमध्ये लोकांना तिला ते स्थान द्यावं लागेल. आणि अदालत त्यांना सगळ्या आरोपांमधून मुक्त करत आहे.
थँक्यू. याच आशेने, याच विश्वासाने की स्मृती इराणी याच प्रकारे देशातील लोकांची सेवा करत राहतील, त्यांचे दुःख आणि पीडा दूर करायचे काम करत राहतील. आपकी अदालतमध्ये आजचा खटला इथेच संपवत आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.